अकोट तालुक्यातील चोट्टा बाजारातील आठवडी बाजार हर्रासीवर गोंधळ निर्माण झाला आहे। सरपंच अनुपस्थित आणि उपसरपंच अनभिज्ञ असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम पसरला आहे। ग्रामविकास अधिकाऱ्यांनी हर्राशी मंजूर केल्याने ग्रामसभेचा अपमान झाल्याची भावना गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोट्टा बाजार येथे दरवर्षीप्रमाणे 8 मार्च रोजी आठवडी बाजार, गुरांचा बाजार आणि दैनंदिन बाजार हरासीसाठी सभा बोलावण्यात आली होती। मात्र ग्रामपंचायतच्या सरपंच अनुपस्थित होत्या आणि उपसरपंच विजयाताई प्रकाश राणे यांनाही या संदर्भात कोणतीही माहिती नव्हती। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे। परंपरेनुसार ग्रामसभेत सार्वजनिकरित्या सूचना फलक, दवंडी आणि सोशल मीडियाद्वारे हर्रासी संदर्भात माहिती दिली जाते। मात्र यंदा योग्य माहिती न दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। विशेष म्हणजे सरपंच गैरहजर असतानाही ग्रामविकास अधिकारी गणेश जाधव यांनी हर्राशी मंजूर केली। त्यामुळे ग्रामसभेच्या अधिकाऱ्यांचे उल्लंघन झाल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे। ग्रामस्थांच्या मते चोट्टा बाजार ग्रामपंचायतीमध्ये राजकीय वर्चस्वासाठी अंतर्गत संघर्ष सुरू आहे। निवडणुकीत मतदारांनी राणे पॅनलला संपूर्ण बहुमत दिले होते। मात्र गेल्या 3 वर्षात 2दा सरपंच बदलण्याची वेळ आली आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की ग्रामविकास अधिकारी जाधव हे एका महत्त्वाच्या नेत्याच्या विश्वासातील असल्याने त्यांनी मनमानी निर्णय घेतला। या प्रकरणावर ग्रामस्थ संतप्त असून ग्रामसभेच्या अधिकाऱ्यांचे उल्लंघन थांबवावे अशी मागणी करत आहेत। ग्रामविकास अधिकारी गणेश जाधव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही। हे जी चोट्टा बाजारची आज बाजार हर्राशी करण्यात आलेली आहे त्यामध्ये आम्हाला कोणती पूर्वसूचना देण्यात आलेली नाही। कारण दरवर्षीप्रमाणे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना पण नोटीसद्वारे पूर्वसूचना देण्यात येते की आज चोट्टा बाजारातील बाजाराची हर्राशी करण्यात येत आहे। पण तशी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी बाजार हर्रास आज केला आणि गावात दवंडी पण अशा प्रकारे दिली नाही की त्यामुळे कोणी गावकरी पण हजर राहू शकले नाही की आज बाजार हर्राशी आहे। त्यांना पण कळलं नाही की आज बाजार हर्राशी करण्यात येत आहे म्हणून।